समीरजी, आज तुमची निर्दोष मुक्तता झाली मालेगाव स्फोटातून, पण न्यायालयाने निर्णय देताना असं सांगितलं की खोटे पुरावे तपास यंत्रणांनी सादर केले. काय सांगू शकाल याविषयी? आज आमच्या आयुष्यातला हा एक अविस्मरणीय दिवस आहे. ज्या क्षणी सन्मानाने विशेष न्यायालयाने आमच्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब केला, लगेच मी प्रतिक्रिया म्हणून सन्माननीय न्यायालयाचे आभार व्यक्त केले आणि त्यांना सांगितलं की आज आमचा पुनर्जन्म झालेला आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही निर्दोष होतो म्हणून वकील केला नाही, न्यायालयीन किंवा तपास यंत्रणांना आम्ही सहकार्य केलं, पण आमच्या आयुष्यातले तब्बल 17 वर्ष वाया गेलेत. आम्ही जे जे म्हणत होतो प्रत्येक वेळेस जामीन अर्जाच्या वेळेस आणि डिस्चार्ज अर्जांच्या वेळेस, ते पूर्णतः सत्य सन्माननीय न्यायालयाने अधोरेखित केलं. कारण ही सगळी धादांत खोटी फॅब्रिकेटेड केस होती आणि फक्त एमसीओसीचं सँक्शन जसं डाऊटफुल होतं, तसं आज UAPAचं सँक्शन की जसं जयंत पाटलांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत चितकला दुच्छिन्ना सिग्नेचर करायला लावली आणि त्यांच्या एका स्वाक्षरीमुळे आमच्या माथी UAPA चार्जेस लागलेत, आतंकवाद दहशतवादाचा कलंक लागला आणि आज न्यायालयाने जे दोन खोटे सँक्शन होते ते बेकायदेशीर होते म्हणून असं नमूद केलेलं आहे. ज्या वाहनावरून खोट्या कहाण्या तयार केल्या होत्या ते वाहन सुद्धा सिद्ध, अभियोजन पक्ष आरोपी क्रमांक 1चं हे सिद्ध करण्यामध्ये असमर्थ ठरलं. त्यामुळे फक्त आणि फक्त हिंदू आतंकवाद, भगवा दहशतवाद असं बहुसंख्यक हिंदू समाजाच्या आधारावरती मतं घ्यायची, सत्ता उपभोगायची आणि त्याच हिंदूंना विश्वपटलावरती बदनाम करायचं असं दुस्साहस काँग्रेसने केलं आणि ते आज जगासमोर उघडकीस आलेलं आहे. त्यामुळे स्वायत्त न्यायालयाचा मी आज जन्म ऋणी असेल. समीरजी, केवळ हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी ह्याचा बागुलबुवा ह्या केसमधून केला गेला का, असं म्हणायचं याला? हो, नक्कीच. हे इतकं आत्ममुग्धतेमध्ये रमणारं सरकार होतं की असा भ्याड मालेगावमध्ये हमला होता कामा नये. प्रामाणिक कष्टकरी भारतीयांचं जीवन त्याच्यामध्ये संपलं. जवळजवळ 100च्या आसपास लोक जखमी झालेत आणि त्यांचं दुर्दैव असं आहे की त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा गलिच्छ राजकारण काँग्रेसने केलं. त्यामुळे आज या सगळ्या प्रश्नांना जे काही उत्तरदायी आहे ते काँग्रेसचं शीर्ष नेतृत्व आहे असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. 17 वर्षानंतर न्याय मिळाला असं वाटतंय. आता काय भावना आहेत तुमच्या? माझ्या न्यायाची व्याख्या थोडी वेगळी आहे. माझं असं म्हणणं आहे की ज्यांनी सातत्यपूर्वक आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला, ज्यांनी सन्मानाने विशेष न्यायालयाचा विश्वासघात केला, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये धादांत खोटे ॲफिडेव्हिट्स दिलेत, प्रचंड पैसा ओरबडला करदात्या भारतीयांचा, तर ते सगळे सुनिश्चित व्हावे, त्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये शासन व्हावं, जेणेकरून असं दुस्साहस कोणी या भारतामध्ये करणार नाही. प्रश्न एका व्यक्तीचा नाहीये, तर व्यवस्थेचा प्रश्न आहे. ही संपूर्ण विश्वसनीय व्यवस्था या देशातल्या आहेत. म्हणूनच या अशा दुष्कृत्यांचा दुस्साहस कोणीही करता कामा नये. यासाठी मालेगाव विस्फोटमध्ये ज्यांनी बेकायदेशीरपणे अधिकारांचा दुरुपयोग करत आपलं प्रामाणिक कर्तव्य पार पाडलेलं नाहीये, त्यांना शासन होणं संयुक्तिक ठरेल म्हणजे न्याय मिळाला. धन्यवाद समीरजी. खूप खूप धन्यवाद.